वेलकम टू माय चॅनल शादी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि सकाळी सकाळी थंडीमध्ये आमची झालेली आहे तयारी। इकडे अनुची पण तयार झाली आणि थंडीमध्ये बाहेर निघालो आहे। तर आम्ही कुठं चाललेलो आहे मी तुम्हाला सांगणारच आहे। यांच्यासोबत सर्व बाया आहेत, तर यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहे शेगावला। तर मग गावामधूनच बस होती 7 वाजताची, तर मग बसमध्ये बसलो आणि आता इथून आम्ही निघणार आहोत अकोल्यासाठी। तर अकोल्याला पोचलो आणि अकोल्याला पोचताबरोबर आम्हाला बस मिळाली। तर बसमध्ये आम्ही आता इथे बसलेलो आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत शेगावला। तर सर्व इकडे खूप सारी अशी थंडी पडलेली आहे, खूप थंडी पडून राहिलेली आहे आता। तर इथं आम्ही चाललेलो आहोत। चला तर मग आम्ही शेगावला जे ते पोचलेलो आहे, शेगावचा डेपोमध्ये पोचलेलो आहोत। आता इथून आम्ही केलेला आहे ॲटोमधून जाणार आहोत मंदिरापर्यंत। तर आम्ही सकाळी लवकर पोचलो, त्याच्यामुळे इथे काही गर्दी नव्हती। काही दुकान उघडले होते, काही उघडले सुद्धा नाहीत। तर चला तर मग आता आम्ही इथून जाणार आहोत मंदिरामध्ये। तर बघू शकता तुम्ही खूप कमी अशी गर्दी आहे, कारण आम्ही खूप लवकर आलो होतो। कारण नंतर मग दुपारी एवढी गर्दी होती की दर्शन होत नाही लवकर, खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे मग सकाळी आलं की लवकर दर्शन होतं आणि गर्दी पण कमी राहते आणि दुकानं पण खुललेली नाही आहेत। तर इथे टिक्के वगैरे लावले आम्ही, बघू शकता। असं तर टिक्के लावणारे सुरुवातीला म्हणजे बाकीचे सामान विकणारे होते। तर आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये। तर लाईनमध्ये मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहे आणि इथून लाईनमध्ये लागणार आहोत आता। तर मंदिरामध्ये सकाळी काहीच गर्दी नसल्यामुळे आमचे लवकर असा नंबर लागला। आम्ही मंदिराजवळच आलो, दर्शन वगैरे घेतले आणि इथून बघू शकता खूप कमी अशी गर्दी आहे। आणि नंतर मग आता इथे आम्ही फोटो वगैरे काढले मंदिराच्या बाहेर। जसा जसा वेळ होते तशी मग गर्दी वाढत जाते। तर आता यांचं दर्शन वगैरे झालं, आता आम्ही लागणार आहोत महाप्रसादाच्या लाईनमध्ये। तर इकडे महाप्रसादासाठी हे बसलेले सर्व माणसं आहेत, कारण महाप्रसादाची वेळ होता 10 वाजता होता। तर लवकर सर्वजण इथं बसलेले होते। मग आम्ही सुद्धा इथं बसणार होतो, पण लगेचच नंबर लागला। तर त्याच्यामुळे मग सर्वजण लाईनमध्ये आता लागणार आहेत। तर आम्ही इकडे चाललेलो आता जेवणाच्या लाईनमध्ये लागायला, म्हणजे महाप्रसाद घ्यायला। तर इकडे बघू शकता आताच म्हणजे सुरुवात झालेली आहे सकाळची महाप्रसादाला। तर असे मग दिवसभर असं चालूच राहते ते तरी पटापट सगळे मग इथं सर्व फिरून राहिलेले आहे। तर आता महाप्रसादाचे जे आहे ते सुरू करणार आहे। तर इकडे मग महाप्रसाद भेटला आणि आम्ही इथं जेवणासाठी बसलेलो अनुसुद्धा आहे आणि बाकीच्या मग आमची फूट पडली। तर काही जण मागे तर काही जण इथं समोर। तर मग आम्ही इथं जेवण वगैरे केलं आणि आता आमचं जेवण झालेलं आहे। तर आता आम्ही निघणार आहोत। तर जेवण वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही बाहेर मंदिराच्या प्रांगणात उन्हामध्ये बसलो थोडा वेळ। नंतर आमच्या चपला वगैरे जे घेतल्या आणि नंतर आता आम्ही इथून निघणार आहोत आणि बाहेर काही घ्यायचं असलं सामान तर आता आम्ही घेणार आहोत। तर बघू शकता जसं जसं वेळ होते तशी तर गर्दी वाढत आहे। तर अनुला आवडलं ते खेळणं, तर मग हे आम्ही खेळणं घेतलं इथून आणि बाकीच्या बाया मग ज्यांना जे जे घ्यायचं होतं त्या घेऊन राहिल्या होत्या इकडे। तर आता आम्ही इथं रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत। आमचं दर्शन वगैरे सामान वगैरे जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि इथं आलेलो आम्ही आता शेगावच्या रेल्वे स्टेशनवर। मी तर कधी पाहिलं नव्हतं, कारण मी कधी येते तर बसनेच येते, तर मग फर्स्ट टाईम आलेली आहे इथं। तर आता मी इथून अकोल्याला जाणार आहोत रेल्वेनेच। तर इथं रेल्वेला वेळ होता, तर मग आम्ही इथं बसणार आहोत थोड्या वेळ। आलो इकडे बाय आलो। चला मग रेल्वे आलेली आहे आणि आता आम्ही रेल्वेमध्ये बसणार आहोत इथून। तर इथं बाकीचे बाया जे आहेत ते बसलेले आहेत आणि रेल्वेमध्ये बसलो आणि खूप गर्दी होती। तर आणि नंतर आम्ही इथे आलेलो अकोल्याला। तर आजचा असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा।